वणी आणि परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण तसेच सुरळीत वीज पुरवठा अभावी वणी शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई यामुळे ग्रामस्थांचे होणारे हाल याबाबत वणीचे सरपंच मधुकर भरसट यांनी दिंडोरीचे उपकार्यकारी अभियंता एस.के. राऊत यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलवत ग्रामस्थांसह समस्यांचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। वणीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील विद्युत वितरण कंपनीने वीज कट केल्यामुळे उपसरपंच विलास कड यांनी वीज बिल भरण्याची अंतिम मुदत बाकी असताना देखील वीज बिल भरले नाही म्हणून वणीला पाणी पुरवठा करणारी लाईन का कट केली याबाबत जाब विचारला। उपस्थित ग्रामस्थांनी वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर पाऊस आला की नेहमी ब्रेकडाऊन होतो, तसेच अंबानेर, पांडाणे, फोपशी, नांदुरे, चंदिकापूर या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरातील फीडरची लाईट रात्रीच्या वेळी बंद करू नये अशी मागणी केली। तर सरकारी दवाखान्यातील ट्रान्सफॉर्मरवरून दवाखान्यात होणारा पुरवठा देखील सुरळीत नाही। गावातील वीज पुरवठा करणारे खांब आणि त्यावरील लाईट ही 40 वर्षांपेक्षा अधिक जुने आहे। तसेच काही ठिकाणी खांब देखील जीर्ण झालेत तर काही ठिकाणी झुकलेले आहेत। खांबावरील वायर काही ठिकाणी लोंबकळत असून त्यांना ताण देऊन त्या ओढून घ्याव्यात अशाच अनेक समस्या वजा सूचना करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे। यावेळी उपस्थित ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करत त्यांना तंबी दिली। तसेच पुढील 8 ते 10 दिवसात प्रलंबित कामे मी जातीने लक्ष घालून पूर्ण करून घेतो असे उपस्थित ग्रामस्थांना आश्वासित केले। दिलेल्या मुदतीत प्रलंबित कामे पूर्ण करून वीज पुरवठा नियमित करावा, न केल्यास वणी ग्रामस्थांतर्फे आंदोलन छेडले जाईल अशी तंबी देखील व्यापारी बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी दिली आहे। ग्रामीण भागात देखील महावितरणने लक्ष घालावे अशी मागणी संतोष रेहरे आणि शामराव सोनवणे यांनी केली। काहींनी वणीचे सहाय्यक अभियंता महेंद्र बोरकर यांच्याही तक्रारी केल्या आहेत। यावेळी वीज महामंडळाचे एस.के. राऊत, उपकार्यकारी अभियंता दिंडोरी, महेश पवार, सहाय्यक अभियंता लखमापूर, महेंद्र मुळकर, सहाय्यक अभियंता वणी, पी.बी. शिंदे, वणी ग्रामीण सहाय्यक अभियंता यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पारग, विजय बर्डे, जगन वाघ, मीनाताई पठाण, कैलास धूम, अनिल गांगुर्डे, नामदेव पैठणे, शामराव सोनवणे, संतोष रेहरे, किशोर बोरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। खरंच पुढील 8 दिवसात सर्व समस्या सुटतात का हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे। दिंडोरी वणी सबस्टेशनची 33वी जी लाईन आहे ती दिंडोरी 132 सबस्टेशन आहे आणि ही जी लाईन आहे फार जुनी आहे, मला माहिती आहे। आणि या सबस्टेशनच्या लाईनवर आपलं पुढचं बी सबस्टेशन आहे, पिंपरी सबस्टेशन, आणि ही जी सबस्टेशनची जी लेंथ आहे ते जवळपास 38 ते 40 किलोमीटरपर्यंत गेलेली खरी तर। आता 40 किलोमीटरमध्ये जी लाईन आहे ती तर जुनी लाईन आहे। जुनी लाईनमध्ये जे पोल आहे काही ठिकाणी PSCचे सिमेंटचे पोल आहे, काही ठिकाणी लोखंडी पोल टाकलेले आहे। मॅक्झिमम आपले PSCचे पोल आहे, PSCचे पोल आहे आणि कंडक्टर पण जुना आहे आपला। त्याच्यामध्ये काय झालं की आता तो सबस्टेशनचा जोड आहे वाढून राहिला आहे। आता आपण सबस्टेशनमध्ये काय केलं 10 MVचा एक पॉवर ट्रान्सफॉर्मर तिथे ॲड केलेला आहे, 315च्या ठिकाणी 10चा टाकलेला आहे। म्हणजे ती सबस्टेशनची कॅपॅसिटी 23 MVची जी होती तर ती आता 30 MVची झाली आणि ते पिंपरी हद्दाला पण आहे। पण आता आम्ही काय केलं त्याच्यामध्ये नवीन लाईनचं पण एक प्रपोजल पाठवलेलं आहे, ते पण मंजूर करून घेतलेलं आहे। तर ती जी लाईन आहे आपली वणीची ती मंजूर झालेली आहे, सँक्शन झालेली आहे। तर तिचं पण टेंडर आता फायनल झालेलं आहे, तिचं काम होणार आहे। मग ही जी नवीन लाईन जुनी लाईन जी आहे ही टोटली नवीन होऊन जाईल, बरोबर आहे। आणि त्याच्या अगोदर आपण काय केलं की वादळ वाऱ्यामध्ये ही तारा जी लागत आहे, तार ते तार लागल्यामध्ये शॉर्ट सर्किट होतं आपलं, आणि शॉर्ट सर्किट झालं तर कुठेतरी तार तुटतात, तार तुटला की पुरं सप्लाय आपला बंद पडतो। आणि हा बंद झाला की नंतर काय करतो मग आपण वणीहून निघतो आणि ते सर्व काही लोक सोडतो आणि स्टेप बाय स्टेप त्याचं काय होतं पेट्रोलिंग चालू करतो। कंडक्टर फॉल्ट माहिती पडतं की इथे कंडक्टर तुटलेला आहे, तिथे कंडक्टर ओढण्यात येतो, तो होतो। मग हा टाळण्यासाठी आपण काय केलेलं आहे की हे जे झाड आहे ट्री ट्रिमिंग आहे आणि जिथे जो कॉन्टॅक्ट आहे ते आपण मेंटेनन्स करू राहिलेलं आहे। नेमकं काय होणार सर, शनिवारी आपण मेंटेनन्ससाठी बंद करतो आणि रविवारी नेमकं आणखी परत काहीतरी फॉल्ट होतो। आता काय झालं आहे की शनिवारी आपण मेंटेनन्ससाठी दिवसभर बंद राहिला, तुमचं सप्लाय बंद झाला, बरोबर आहे काय, आणि तो बंद झाल्यामुळे काय झालं रविवारी आता कंटिन्यू चालू झाला पाहिजे ही अपेक्षा सर्व माणसाची, माझी सुद्धा, सर्वांची। पण काय झालं की रविवारी तो सप्लाय चालू असताना तिथे जो की झाडा आपण तोडल्या होत्या म्हणजे फांद्या तोडलेल्या होत्या त्या परत उडून लाईनवर आल्या आणि पिन इन्सुलेटर जे आहे ते त्या लाईनच्या ते क्रॉस रोडमधून निघून गेले। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।